महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशा काही मोजक्या व्यक्ती आहेत, ज्यांच्या भोवती सत्ता आणि वाद दोन्ही फिरत असतात. जामनेरचा एक तरुण जो सलग 35 वर्ष निवडून येतो आणि भाजपचा संकटमोचक म्हणून ओळखला जातो. हो, मी बोलतोय गिरीश महाजन यांच्याबद्दल. 17 मे रोजी त्यांचा वाढदिवस. त्या निमित्ताने त्यांच्या राजकीय भरारीचा, त्यांच्या जमेच्या बाजूंचा आणि त्यांच्यावर झालेल्या टीकेचा हा एक तटस्थ आढावा. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आपण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. आणि गिरीश महाजन या राजकीय हिरोची तुम्ही पाहिलेली बाजू, न पाहिलेली बाजू जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. 1995चा तो काळ, जेव्हा महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचे वारे वाहत होते. तिथून सुरू झालेला हा प्रवास आजही तितक्याच ताकदीनं सुरू आहे. जामनेर हा गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला. विरोधी लाटेतही हा गड त्यांनी पडू दिला नाही. गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक आणि आता देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात. पक्ष संघटनेत त्यांनी स्वतःची जागा कशी निर्माण केली याचं अनेकांना कुतूहल आहे आणि ते जाणून घेण्याचं औत्सुक्य देखील आहे. गिरीश महाजन यांची शैली नेहमीच हटके राहिली, पण या शैलीमुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडले आहेत. आपल्याला माहित आहे पिस्तूल प्रकरण. जळगावातील एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून त्यांचा खुलेपणाने जो वावर होता, त्या बातमीने राज्यभर खळबळ उडवून दिली होती. सुरक्षेचे कारण दिलं गेलं, पण राज्याच्या एका मंत्र्यासाठी हे शोभणारं होतं का, हा प्रश्न आजही विचारला जातो. बिबट्या शिकार. जळगाव जिल्ह्यात एका हिंसक झालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्वतः बंदूक घेऊन वन अधिकाऱ्यांच्या पुढे धावणं हा त्यांचा साहसवाद होता की कॅमेरा समोरचा स्टंट. अशा घटनांमुळे त्यांना ॲक्शन हिरो ही पदवी मिळाली खरी, पण गंभीर राजकारणात त्याची टीकाही झाली. कोल्हापूरचा पूर आठवत असेल, 2019चा कोल्हापूरचा महापूर. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र मदतीसाठी धावत होता, तेव्हा पूरग्रस्त भागात बोटीतून फिरताना हसणारे चेहरे आणि सेल्फी मोड मधील त्यांचे व्हिडिओ समोर आले. ही संवेदनशीलता होती की एन्जॉय मूड? पत्रकारांनी हे मुद्दे चव्हाट्यावर आणले तेव्हा त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं. जळगावातील दिव्य मराठी या दैनिकात संपादक म्हणून काम करताना या बातम्या प्रसारित करण्याची संधी मला मंत्री गिरीश भाऊंनी उपलब्ध करून दिली होती. अर्थात ते नाराजही झाले होते, पण तो माझ्या कामाचा भाग होता हे समजून घेत त्यांनी लगेच तो विषय विसरले होते. एकीकडे वाद असताना दुसरीकडे डिलिव्हरी देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या नावावर असलेले गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि हजारो गरिबांची झालेली शस्त्रक्रिया. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आरोग्य क्षेत्रात केलेलं त्यांचं हे काम दुर्लक्षित करता येणार नाही. मराठा आरक्षण असो किंवा पक्षांतर्गत बंडाळी, भाजपसाठी ते नेहमीच ट्रबल शूटर ठरले आहेत. समोरच्याला पटवून देणं किंवा राजकीय मॅनेजमेंट करणं यात त्यांचा हातखंडा आहे. खडसे विरुद्ध महाजन ही गुरु शिष्याची जोडीबद्दल माहीतच आहे. एक काळ असाही होता, जळगाव जिल्ह्यात नाताभाऊ म्हणजे एकनाथ खडसे सांगतील तीच पूर्व दिशा असायचे. गिरीश महाजन हे त्यांच्यात सावलीत तयार झालेले नेते. त्यांच्यात गुरु शिष्यासारखं नातंही होतं, पण सत्तेची समीकरणं बदलली आणि सावलीच वटवृक्षापेक्षा मोठी होऊ लागली. एकनाथ खडसे यांचा आक्रमक स्वभाव आणि ते मास लीडर नेता होते. मुख्यमंत्री पदाचे दावेदारही होते. तर गिरीश महाजन यांची फडणवीस यांच्याशी जवळीक होती. 2014 नंतर जेव्हा एका कथित जमीन
खरेदी गैरव्यवहार प्रकरणानंतर खडसे मंत्रिपदावरून पायउतार झाले तेव्हा जळगावची सूत्रे महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली. इथूनच गुरु शिष्य नात्यात कायमची दरी पडली. फडणवीस यांनी महाजन यांनाच का जवळ केलं? हा मुद्दा देखील राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. फडणवीस यांनी महाजन यांना पसंती देण्यामागे काही ठोस कारण होती. खडसे हे स्वतः मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, त्यामुळे ते फडणवीस यांच्यासाठी चॅलेंजर ठरू शकत होते. या उलट महाजन यांनी कधीही फडणवीस यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं नाही. ते एक निष्ठावान सहकारी, लॉयलिस्ट म्हणून राहिले. फडणवीस हे धोरण आखण्यात माहीर आहेत, तर महाजन हे धोरण अंमलात आणणारे फील्ड कमांडर आहेत. निवडणुका जिंकवणं असो किंवा फोडाफोडीचं राजकारण, महाजन यांनी प्रत्येक मोहिमेत फडणवीस यांचा विश्वासार्थ ठरवला. महाजन हे कितीही मोठे आणि ज्येष्ठ मंत्री झाले तरी फडणवीस यांच्या समोर दुय्यम भूमिका घेण्यास त्यांना कधी संकोच वाटला नाही, कधी इगो ठेवला नाही. महाजन यांचे सध्या पक्षात स्थान भक्कम असले तरी भविष्यात त्यांना केवळ फडणवीस यांच्या भरवशावर अवलंबून राहून चालणार नाही. केंद्रात मोदी शहा यांच्या दरबारात त्यांचं वजन किती आहे हे येणाऱ्या काळात महत्वाचं ठरेल. केवळ राज्याचे संकटमोचक म्हणून राहण्यापेक्षा राष्ट्रीय स्तरावर स्वतःची उपयुक्तता त्यांना सिद्ध करावी लागेल. पक्षात आता चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार किंवा महायुतीमधील इतर मित्र पक्षांचं वजन वाढत आहे. अशा वेळी स्वतःचा स्वतंत्र गट न बनवता सर्वांना सोबत घेण्याचं कौशल्य त्यांना दाखवावं लागेल. महायुतीच्या राजकारणात महाजन यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मित्र पक्षांच्या नेत्यांचा विश्वास संपादन करणं हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान आहे, कारण तिथे केवळ दबदबा चालत नाही तर समन्वय ठेवावा लागतो. मंत्री गिरीश महाजन यांच्या राजकीय कार्यपद्धतीबद्दल थोडक्यात बोलायचं म्हटलं तर राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. पण गिरीश महाजन यांनी हे सिद्ध केलं की राजाचा विश्वासू असणं हे स्वतः राजा होण्यापेक्षा जास्त सुरक्षित असतं. खडसे यांनी पक्ष सोडला, पण महाजन यांनी पक्ष पकडून ठेवला. आज भाजपमध्ये महाजन यांचे स्थान केवळ एका नेत्याचं नाही तर फडणवीस यांच्या ब्रह्मास्त्रासारखं आहे. गिरीश महाजन म्हणजे राजकारणातील एक असं रसायन आहे ज्याला तुम्ही नाकारू शकत नाही. धाडसी, आक्रमक आणि तितकेच वादग्रस्त. त्यांच्या 35 वर्षांच्या प्रवासाकडे पाहताना त्यांचे प्लस आणि मायनस दोन्ही मुद्दे समोर येतात. तुम्हाला त्यांचा कोणता पैलू सर्वात जास्त भावतो? संकटमोचक की विवादाचे केंद्र? कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच मुद्द्यांच्या पलीकडचं तटस्थ विश्लेषण समजून घेण्यासाठी पाहत राहा त्र्यंबक कापडे डिजिटल हे यूट्यूब चॅनल. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.